परळी विभाग मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली। यावेळी संस्थेकडून संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी संस्थेच्या एकूण 22 शाखा असून 15,000 विद्यार्थी शिकतात, 400 शिक्षक कर्मचारी आहेत आदी माहिती देऊन अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी भरती मान्यता न मिळणे, शालार्थ आयडी न मिळणे, शिक्षणाधिकाऱ्यांची कायम नियुक्ती, अनुदान कमी, त्यासाठी प्रचलित जुनी पद्धत, पेन्शन योजना आदी समस्या मांडल्या व या समस्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली। आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी नेहमी शासनाकडे हेलपाटे घालत असतो। अनुदान, मान्यता, विद्यार्थी संख्या, अतिरिक्त शिक्षक समायोजन, अल्पसंख्याक संस्थेचे प्रश्न यासाठी शासन स्तरावर बैठक घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली। याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त सर्व श्री पांडुरंग दिड्डी, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली, व्यंकटेश आकेन, मधुकर कट्टा, संगीता इंदापुरे, दत्तात्रय यनम, प्रभाकर आरकाल, श्रीनिवास गड्डम, अंबादास गज्जम, प्राचार्य युवराज मेटे, गीता सादुल, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, बाळकृष्ण गोटीपामूल आदी उपस्थित होते। मग खऱ्या अर्थानं आज मागणी काय आहे आमची की विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर पुरेसा स्टाफ पाहिजे। म्हणजे आता तुमच्याकडे जागा किती 20 रिक्त आहे मध्ये ना 50 म्हणजे त्याचा 50 जवळजवळ 25 रिक्त आहेत। मग संस्थांनी पैसे कुठे आणायचे जर शिक्षक नेमायचे म्हणते बरं शिक्षक नाही नेमलं तर मुलांना शिक्षण कोण देणार? त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण हे मांडतोय। म्हणजे इतके विचित्र प्रकार अधिकाऱ्यांचे आहेत, खऱ्या अर्थाने हे अधिकाऱ्यांच्या डोक्यात येते मंत्र्यांच्या पेक्षा। आता परवा सुद्धा केंद्र बदलण्याचा एक निर्णय झाला, म्हणजे या केंद्रातले त्या केंद्रात, त्या केंद्रातले ह्या केंद्रात, म्हणजे ती शाळा मग बंद ठेवावी। म्हणजे आम्ही आग्रहाने त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांच्याकडे मांडलं की सकाळी आमचे लोक तास घेतात, शाळा चालू होतात 5वी ते 9वी आणि मग परीक्षा केंद्रावरती जातात। मग उद्या जर तुम्ही 30 किलोमीटर लांब अंतरावरचं जर केंद्र दिलं तर त्याला करायचं कसं? शाळा येणारच नाही, शाळा बंदच करा पाहिजे ना। आणि शाळा म्हणजे महत्वाचा विषय म्हणजे आमच्या शिक्षकांच्यावर तुम्ही गैरविश्वास दाखवताय, हे सगळ्यात मोठं दुर्दैव। जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही महसूल आहे, आरोग्य आहे, त्या खात्यातल्या लोकांना परीक्षा घ्या काय आम्हाला। तर मध्ये बोर्डानं काढला विषय काय की प्रत्येक वर्गात कॅमेरा लावा, पैसे कोण देणार करा? आर्थिक तरतुदीची काही तिथं जबाबदारी नसते। त्यामुळे ह्या सगळ्या बाबी जर बघितल्या तुम्ही तर मध्ये ते परीक्षेचं रिसीट असते, छोटीशी बाब आहे। म्हणजे ते खऱ्या अर्थानं परीक्षेला आतुरसर बसणारे त्यांचं ओळखपत्र असते त्या वर्गाच्या सुपरवायझरनं बघण्यासाठी, त्याच्यावरती जात छापायचा निर्णय केला। जात छापली कशी काय म्हणजे चालले, त्याला सुद्धा आपण विरोध केला आणि 4 तासात तो निर्णय आपण बदलला होता। काल सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या इतके टापरी मांडलं की हे तुम्ही करत असलेल्या शाळाच बंद होतील, तुम्ही जर परीक्षेची जबाबदारी घेऊन का? मग त्यांनी काल आदेश रात्री टाकला की बाबा फक्त जिथं कॉपी होते। म्हणजे आज लक्षात घ्या, अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।